पीक म्हणजे काय? डुक्कर. व्हेरी गुड. मग आपण कुणाला म्हणत असतो? मग्गा. हो मग्गा. मोठा कप असतो त्याला. आंघोळीचा मग वेगळा. नेक्स्ट मग्गा. मी तुला हिंट देते. लायन. लायन. बाई हुशार आहे पण कधी कधी बाईचं डोकं फिरवत. हॅलो हाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच मुलांना फन वेने आपण कशा पद्धतीने शिकवू शकतो तो मी आज व्हिडिओ घेऊन आले आहे. आपण मुलांना रीडिंग शिकवत आहोत, 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स शिकवत आहोत. याआधी सुद्धा खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. आय होप तुम्ही ते बघितलेले असतील. आणि आजचा व्हिडिओ तर मुलांना खूप मजा येणार आहे. तुम्ही ही ऍक्टिव्हिटी मुलांसोबत करू शकता. ही फक्त तुम्हाला एक आयडिया आहे. अशा प्रकारे तुम्ही भरपूर सारे नवनवीन ऍक्टिव्हिटीज मुलांसोबत करू शकतात, भरपूर सारे वर्ड्स घेऊ शकतात. पण त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करा, त्याचप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तर मी आज काय केलेलं आहे, सुहानीला काही वर्ड्स मी तर लिहिलेले आहेत अँड फिल इन द ब्लँक्स. पण काय फिल इन द ब्लँक्स करायचे? वॉवल्स. हाऊ मेनी वॉवल्स आर देअर? 5. विच वन्स? A-E-I-O-U. ओके, दीज आर द Vowels. वॉवल्स. सो या वॉवल्सच्या मदतीने सुहानी आता म्हणजे स्वर मराठीमध्ये आपण म्हणत असतो त्यांच्या मदतीनं सुहानी आता हे वर्ड्स आपल्याला बनवणार आहे. तुम्ही ही ऍक्टिव्हिटी युकेजी फर्स्ट सेकंडच्या मुलांसोबत करू शकता. खूप छान गेम पण आहे आणि मुलं इंटरेस्टिंग आवडीने करत असतात. चला तर मग लेट्स स्टार्ट. आर यू रेडी? Yes. ओके. सो फर्स्ट वर्ड इज B-double-L. Bell. गुड. बेल कोणाला म्हणतो आपण? घंटी. नेक्स्ट Dog. D-G. O. Dog. Dog. J-M. Jam. A. राईट प्रॉपरली. हे असं लिहिता का? नेक्स्ट P-G. I. Pig. गुड. पीक म्हणजे काय? डुक्कर. व्हेरी गुड. ओके. सो मी तर इझी पासून आपण वर्ड घेतलेले आहेत. इझी वर्ड्स आधी सुरुवातीला घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या मुलांच्या लेवल प्रमाणे वर्ड सिलेक्ट करू शकता. ह्याच्याने काय होईल, मुलांचा एकतर मुलांचा शब्दसंग्रह म्हणजेच व्होकॅब्युलरी वाढेल, त्याचप्रमाणे त्यांच्या स्पेलिंग पाठ होतील, त्याचप्रमाणे रिडिंग सुद्धा होईल. B-L बेल, D-D-O-G डॉग, J-A-M जॅम. या पद्धतीने तुम्ही त्यांना रीड सुद्धा करायला लावू शकतात. म्हणजे रिडिंग प्रॅक्टिस होईल, स्पेलिंगचा पण होईल, त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी सुद्धा वाढेल. चला तर मग पुढे बघूया. M-G. U. मग. ओके. मग आपण कुणाला म्हणत असतो? मग्गा. हो मग्गा. मोठा कप असतो त्याला आपण कॉफी मग असं म्हणत असतो. आणि आंघोळीचा मग वेगळा. नेक्स्ट मग्गा. B-D. फोकस हिअर. बेड. बेड म्हणजे काय मराठीमध्ये? काय म्हणत असतो आपण मराठीमध्ये? पलंग. पलंग. तुम्ही कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट P-N. P-A-N. पेन. पॅन म्हणजे काय? तवा किंवा कढई. फ्राय पॅन आपण म्हणतो, फ्राईंग पॅन. त्याप्रमाणे नेक्स्ट मुलांना काय येते याच्यामध्ये मजा येते आणि मजेशीर आणि खेळत हसत खेळत मुलांना शिकवलं तर मुलं खूप पटकन शिकतात. तर नेक्स्ट आहे L-M-P. A. लॅम्प. कसा येईल ते वच्चू तू सुहानी? व्यवस्थित लिह. क्यू वाटतोय तो कॅपिटल. क्यू का वाटे? नेक्स्ट
B-R. B-E-A-R bear. मराठीत काय म्हणतो आपण? भालू. नेक्स्ट L-N. अभी गाड़ी अटकी. Think. Use your brain. Vowels. कुठल्या vowels? 5 vowels पैकी स्पेलिंग बनते ते ट्राय कर. मी तुला हिंट देते. Lion. I-O-N. लायन काय करतो असं? काय म्हणतात त्याला? रोर. Roar. नेक्स्ट R-S. Rose. O. रोजला मराठीमध्ये काय म्हणतात? गुलाब. इट इज रेनिंग हेविली हिअर. आमच्याकडे खूप जोरदार पाऊस पडत आहे. तुमच्याकडे काय म्हणतोय पाऊस? कसं आहे, कमी जास्त, ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की शेअर करा. आपण याच पद्धतीने कॉमेंटच्या मदतीने आपण आपले विचार एकमेकांसोबत शेअर करू शकतो. सो प्लीज नक्की कॉमेंट करत जा. नेक्स्ट H-M. Home. होम. H-O-M-E. नेक्स्ट -R-N. यूज युअर ब्रेन. ब्रेन आहे का तुला? I-R-O-N. Iron. आयरन का आयन नो काय म्हणतात? O-N. त्याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे ते विचारते. Iron. नेक्स्ट B-K. Bank. N is a vowel. Book. O-O-K. काही नाही बोलायचं, विचार करून बोलायचं. नाव लास्ट कॉलम. कसा वाटतोय व्हिडिओ? मजा येते ना बघताना? विचार कसा वाटतोय व्हिडिओ आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा. तुम्ही बी ही गेम खेळू शकता. तुला येते का मजा? हो. नेक्स्ट C-H-R. चेअर. A-I-R. मराठीत काय म्हणतात चेअरला? खुर्ची. उलट लिहिते ना बाई. बाई हुशार आहे, पण कधी कधी बाईचं डोकं फिरवलं. नेक्स्ट इतका मोठा C-M-B. comb. O-M-B. What is the meaning of comb? कंगवा. Next F-R-K. Why are you laughing? Work. Fork. Next -G-G. Egg. E-double-G. Next F-C-. Face. Right. A-C-E. Face. करेक्ट आहे ते कमेंट मध्ये सांगा. Why are you doing your face like this? Why are you making your face? Next G-R-L. G-I-R-L. Girl. Girl. Good. I am a girl. व्हेरी सो हा होता आजचा व्हिडिओ. मुलांना खूप मजा येईल, नक्की करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट मध्ये प्लीज आवर्जून कळवा. आपण आपल्या चॅनलवरती खूपच छान छान व्हिडिओ मी घेऊन येत असते. आपण आपल्या चॅनलवरती इंग्रजी शिकत आहोत, तेही आपल्या मातृभाषेतनं, मराठीतनं. सो यामध्ये मी मुलांसाठी रिडिंग, मुलांना आपण इझिली रिडिंग, इंग्लिश रिडिंग कसं शिकवू शकतो तेच त्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते. त्याचप्रमाणे मी आता एक इंग्लिश स्पीकिंग कोर्स स्टार्ट केलेला आहे. अगदी 0 लेवल पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण शिकणार आहोत. सो डे 8 पर्यंत ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आता डे 9 लवकरच येणार आहे.
तो स्टे ट्यून विथ अस. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग. कीप लर्निंग. थँक्यू. थँक्यू.